तर ही मजा वेगळी असते. सरांना गावलो तर आम्हाला चंदन लागण्याची शक्यता आहे. चंदन का घोडा. मित्रांनो, आज आम्ही आलो कुठली एनसीसीचं नाही, NSSच्या कॅम्पला. जगलवाडी गावात. जगलवाडी गाव बघा किती सुंदर आहे. तेव्हा ह्या गोष्टी जगलवाडी गाव अतिशय सुंदर आहे कारण ती निसर्गरम्य आहे. आता इथं बघा समोरच विहीर आहे. यात कोणाकोणाला पावा येतं, कोणाकोणाला नाही येतं सगळ्यांना. मग काय विषय हा कार्यक्रम ओके. आज बघा 4 वाजता उठलो, पळाय गेलो. तेव्हा आता डोळ्यावर झोप आहे. आंघोळ करायची, जेवायचं, निवांत आणून द्यायची. त्या ठिकाणी एक विहीर आहे, ही बघू शकता तुम्ही. त्यात मोटर चालू आहे म्हणताय तुम्ही. मग तिथे एक विहीर आहे, त्या विहिरीत जाऊन. तर मित्रांनो, पाणी अतिशय थंड आहे. कार्यक्रम ओके. बाकी आता सध्याचा कार्यक्रम ओके झालाय. खास मित्र विशाल भाऊ पडळकर आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी ताट सगळे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. आता कार्यक्रम आम्ही असा केलाय, शिकुटी केली या. विशाल भाऊ आम्ही इथे दोघं तिकडे कार्यक्रम चालू या. कसं वाटतं, 2 शब्द सांगा विशाल दादा. आम्ही तास सगळ्यांचा कार्यक्रम चालू आहे ना, आम्ही इकडे शिकुटी करायला एकदम गपचूप लपवत. तर ही मजा वेगळी असते. सरांना गावलो तर आम्हाला चंदन लागण्याची शक्यता आहे. चंदन का घोडा. इकडे विशाल भाऊची खटपट चालू या, शेकोटी जुना आहे म्हणून. ही पोत बी घ्यायचं का आता? ही नको, ही जळेल का? पिझ्झा ना. टाकतो. आजचा आमचा कांड एवढाच होता. भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि बाय बाय. बाय बाय.